अश्विनी, माझ्या या चित्रपटामध्ये तू एका आईची भूमिका करतेस आणि ती आई वात्सल्य तिच्यामध्ये आहेच, पण त्याच्याबरोबर इतर अनेक इमोशन्स आहेत ना. ती आई तुला कशी भावली ग? ही जी आई तुला मिळाली ती या चित्रपटातली. ऍक्च्युली आई जशी असावी ना तशी ती आहे. अच्छा. ती परफेक्ट नाही आहे. तिला पण तिचे प्रॉब्लेम्स आहेत स्वतःचे. ती मुलालाही मदत करते, मुलावर देखरेख ठेवते, ती स्वतः उभी राहते, मुलालाही उभं करते. म्हणजे ती एनकरेज सुद्धा करते त्याला, तिला काळजी देखील आहे. काळजीबाहू आई आहे, पण डिसिप्लिन ठेवणारी सुद्धा आहे. आणि वेळेला फोन दिला तर फोन का नाही केलास असंही ती विचारते आणि खूप त्याला एनकरेज करते. त्याच्या असण्याला तो जसा आहे तसं त्याला सामावून घेते, त्याला स्वीकारते ती. आणि पुढे त्याला त्याच्या पद्धतीने फाईट करायला किंवा एनकरेज करते. म्हणजे वास्तवाची किंवा समस्येशी जेव्हा अडचण अशी उभी राहते तेव्हा तू पळून जाऊ नकोस असं. करेक्ट. त्याला फेस करायला शिकवते. बरोबर. आणि स्वतःच्या उदाहरणातून शिकवते. करेक्ट. म्हणजे ही जी आई तू दाखवली आहेस ती एक प्रकारचं रोल मॉडेल आहे. ऍब्सोल्युटली. की समस्या येतील तर त्या समस्येला तू तोंड कसा देणार आहेस हे तू माझ्या वर्तनातून पहा, नाही का? अशी ती आई. आणि असंही म्हणते की घाबरले मी पण आहे. घाबरले मी पण. जनरली काय होतं, लोक पालक आपण भयभीत असलो तरी दाखवत नाही. बट आय थिंक देर इज नथिंग रॉंग इन शोईंग की मलाही तेच वाटतंय, यू डोंट वरी, बट विल टुगेदर विल फाईट. आणि आपण त्या दोघांनी मिळून त्यातनं मार्ग काढूया. असं वाटतं ना ती त्या चित्रपटात म्हणते की वी आर अ टीम. करेक्ट. असं म्हणते ती. की आपण तू आता एकटा नाहीयेस, मी एकटी नाहीये, तर आपण दोघे मिळून. आणि ती जेव्हा ते दोघे म्हणते तेव्हा ते 20 आणि 200 होतात ऑलमोस्ट. इतक्या बळाने ती म्हणते.